ते या शहरातले प्रख्यात डर्मिटॉलॉजिस्ट आहेत आणि स्वभाव त्यांचा अत्यंत गोड आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतंच या मताचा मी आहे. या शहरातला एकमात्र लाईव्ह रेडिओ स्टुडिओ 94.3 माय एफ एमवर मी आहे, माय एफ एमचा आरजे प्रेषित तुमच्यासोबत करतो सुपर मॉर्निंग. माझ्यासोबत प्रख्यात डर्मिटॉलॉजिस्ट, त्वचा रोगतज्ञ ज्यांना म्हणतात, ते डॉक्टर अनुपम टाकळकर सर आहेत. सर गुड मॉर्निंग. एक शेवटचा प्रश्न विचारतोय सर, की तुम्ही आता एवढे प्रख्यात आहात, लग्नाच्या वेळी किंवा लग्न माझं आता 15 दिवसावर आहे, 2 महिन्यांवर आहे, 3 महिन्यांवर आहे, असं सांगून काही माणसं तुमच्याकडे मला गोरं करा, गोऱ्या रंगाची ट्रीटमेंट द्या असं बोलायला येतात सर? पूर्वीच्या काळी हे प्रमाण जास्त होतं मुलींमध्ये, परंतु आजकाल गोरं होण्याच्या ऐवजी क्लिअर स्किन, हेल्दी स्किन, गोरा नाही परंतु तजेलदार स्किन हवी या उद्देशाने पेशंट येतात. आपण ट्रीटमेंट देखील त्या उद्देशाने करतो. बऱ्याच वेळा लग्नाच्या वेळेस, आता तुम्ही मुद्दा काढलाच आहे, तर बऱ्याच वेळा मुली गोरं होण्याच्या नादामध्ये परस्पर मेडिकल स्टोअरवरती जाऊन स्टिरॉइड युक्त मलम चेहऱ्यावरती लावतात, पण त्याचा दुष्परिणाम फार नंतर जाणवतो. त्यामुळे परस्पर मेडिकलवर जाऊन स्टिरॉइडचे मलम न लावता आपल्या त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्यावा, सगळ्यांना सल्ला राहील. आणि जो आजचा मुद्दा आहे आपल्या डिस्कशनचा, की गोरं होण्यासाठी, तर आधीपेक्षा त्या मानाने प्रमाण खरंच कमी झालेलं आहे. आणि पिंपल विरहित चेहरा किंवा खड्डे विरहित चेहरा किंवा चेहऱ्यावरती डाग नसून कलर जसा आहे तसा राहावा, परंतु डाग, खड्डे आणि पिंपल नसावेत, क्लिअर स्किन च्या उद्देशाने पेशंट आजकाल येत आहेत. चारित्र्य आणि त्वचा दोन्हीच्या दोन्ही स्पष्ट आणि स्वच्छ आणि सुंदर असाव्यात, और चेहरे पे रंग नहीं नूर होना चाहिए, हे सरांचं मत आहे. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. तो कल मिलने का वादा है, तब तक के लिए दुआओं में हम जैसे सावलों को जरूर याद रखना. बाय एंड टेक केअर. अच्छा सुनते मेरी जान. कपिल शर्माच्या शोमध्ये एक डिरेक्टर आले जे रंगाने काळे होते आणि मग त्याबद्दल कपिल बोलला अशी चर्चा झाली. कपिल म्हणाला, मी त्यांच्या रंगाबद्दल बोललेलो नाही. पण याच्यावरनं प्रश्न एक निर्माण झाला, तो असा की भारतीय लोक हे गोऱ्या रंगाच्या पाठीमागे वेडे आहेत का? प्रख्यात डर्मिटॉलॉजिस्ट डॉक्टर अनुपम टाकळकर सर माझ्यासोबत आहेत. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. भारतीय लोक ऑब्सेस्ड आहेत फेअर कलर बद्दल, गोऱ्या रंगाबद्दल? रंग कसाही जरी असेल तरी माणसाने केवळ रंगावरती न बघता त्याने त्याच्या गुणांवरती, त्याने त्याच्या कर्तृत्वावरती बोलायला हवं. करेक्ट. आणि कपिल शर्माचा जो प्रकार झाला होता त्यामध्ये जर समजा कपिल शर्माने, मी तो बघितला नाही, पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते रंगावरती टिप्पणी झाली, ही चुकीचीच आहे. त्यामुळे रंगाकडे न बघता माणसाचे त्याच्या कर्तृत्वाकडे बघावं अशी आमची सगळ्यांचीच भावना असते. करेक्ट. पण भारतीय लोक ऑब्सेस्ड आहेत गोऱ्या रंगाबद्दल, तुमचा काय अभ्यास आहे? आधीपेक्षा परिस्थिती नक्कीच बदलली आहे. पूर्वीच्या काळी गोरी मुलगी हवी असाच एक लग्नाच्या वेळी एक प्रश्न नेहमी चर्चेत राहिला. पण आता परिस्थिती बदलली आहे. आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी जे येतात ते चेहऱ्यावरती डाग आणि पिंपल्स आणि बाकी काही सौंदर्याच्या दृष्टिकोनातून जे समस्या असतील त्या निराकरणासाठी येतात. त्या मानाने गोरं होण्याचं ऑब्सेशन आधीपेक्षा कमी झालेलं गेलेलं आहे असं नाही. प्रख्यात डर्मिटॉलॉजिस्ट डॉक्टर अनुपम टाकळकर सरांसोबत आणखीनही काही गप्पा मारूयात इथेच गोऱ्या रंगाबद्दल. इस शहर का इकलौता लाईव्ह रेडिओ स्टुडिओ 94.3 माय एफ एम पे.